हे काँग्रेसचाच मोर्चा होता. काँग्रेसचा मोर्चा ते 1.5 छटाक होते का? सरकारनं जरांगे समोर म्हणजे त्यांना शरण जाऊन जरांगे पुढे सरकार झुकले असं देखील म्हणाले. नाही, ते भावचळून बोलतोय. मी पहिल्यांदाच सांगितलं की वडंटीवार साहेब चांगला होता. छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो संपतो. कारण माझ्या पुढं सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या कळाल्या मराठ्यांच्या. सरकारचं लक्षात आलं की 2 वर्ष झालं ह्यो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे तर यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आता आपण जर आडमुठ्यावणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल. कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात. आणि मराठ्यांना जर आपण वेठीस धरलं आणि मराठ्यांच्याच पोरं संपत ठरलो तर आपल्या कपाळाला कवाच गुलाल लागणार नाही. हे सरकारच्याही लक्षात आलं. म्हणून सरकारनं ते वेदना लक्षात घेतल्या. झुकायचा आणि दडपायचा काय संबंध? आम्ही काही बोललो का त्यांना? काही केलं का? अहो शांततेत गेलो. नाही तितके करोडो लोक मागं म्हणल्यावर मोकळा कोणीच माघारी नाही जात, धिंगाणा घालूनच येईल. पण हे राज्य आमचं आहे. या राज्यातली गोरगरीब जनता ओबीसीची आमची आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे आहेत. आम्ही कसं धिंगाणा होऊन देणार? आणि सरकारच्याच लक्षात आलं की गोरगरीब मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्यांचं हैदराबाद गॅजेट आहे तर आपण दिलं पाहिजे. आडमुठ्यावनी सरकारने वागून मराठ्याबरोबर चालणार नाही.